सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी करा ही कामे, नशिबाची साथ मिळेल, भाग्य उजळून निघेल. वास्तुशास्त्रात घरातील वस्तू कोठे व कशी असावी याबद्दल सांगितलेले असते. म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितलेले अनेक उपाय गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर हा होत असतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी वास्तूची विशेष अशी काळजी घेतली पाहिजे. देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा पूजा केल्या जातात व ह्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे घरामध्ये शांती सुख समृद्धी नांदत असते. सोबतच त्यामुळे घरात लक्ष्मी मातेचा वास देखील नेहमी असतो. आज आपण झोपण्यापूर्वी कोणती कामे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख अडचणी त्रास दूर होतील ते पाहणार आहोत. घरात नेहमी वादविवाद भांडणे होत असतील, कुटुंबात वातावरण चांगले राहत नसेल तर त्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा रात्री झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला लावावा. कारण या दिशेला पितरांचा वास असतो. म्हणून या दिशेला दिवा लावल्याने पित्र प्रसन्न होतात व कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद सुद्धा नेहमी राहतो. आणि ज्या घरावर पितरांचा आशीर्वाद असतो तसेच ज्या घरातील पितर प्रसन्न असतात त्या घरात नेहमीच वातावरण चांगले असते, सकारात्मक वातावरण तेथे असते. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी नातेसंबंध मजबूत होत असतात व त्या घरात नेहमी सुख आनंदही कायम टिकून राहत असतो. आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा दिवा देवघरात लावतो व सायंकाळच्या वेळेसही दिवा लावत असतो. पण त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा देवघरात तुपाचा दिवा जरूर लावावा. हा दिवा लावल्याने घरावर देवी लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहते. त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होण्यास मदत मिळते. त्यामुळे देवघरात पूर्ण अंधार कधीच करून झोपू नये. सुखी वैवाहिक जीवनासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी 2-3 कापराच्या वड्या जाळाव्यात व हा धूर बेडरूममध्ये सुद्धा गेला पाहिजे याची काळजी घ्यावी व शक्य असल्यास भीमसेन कापूर लावावा. भीमसेन कापूर लावल्याने त्याचा परिणाम हा अधिक लवकर व शुभ परिणाम दिसून येईल. पण जरी शक्य नसले भीमसेन कापूर लावणे तरी साधा कापूर मात्र जरूर लावावा. झोपताना नेहमी तुमचे पाय दाराकडे असणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण असे झोपल्याने आरोग्यास हानी पोहोचते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिऊन झोपावे. कधीही अस्वच्छ तोंड घेऊन झोपू नये. तर त्याचप्रमाणे हातपाय तोंड देखील स्वच्छ धुवूनच झोपावे. रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे, त्यांना नमस्कार करावा, प्रार्थना करावी व आभार देखील देवांचे मानावेत. बाथरूममध्ये बादली कधीही रिकामी ठेवून रात्री झोपू नये. तर रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममधील बादली ही भरून ठेवावी व जरी बादलीतले पाणी पूर्ण संपलेले असले तरी बादली उलटी करून ठेवावी, पण रिकामी बादली तशीच ठेवून देऊ नये. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.